असं आहे एकतर एकतर ज्यावेळेस राहुल गांधींनी हे सगळे आरोप केले त्याला प्रत्युत्तर त्यावेळेस निवडणूक आयोगाने, मी निवडणूक आयोगाची बाजू घेत नाही आणि मला विरोधकांना सांगायचं आहे की तुम्ही निवडणूक आयोगावर बोलत असताना सातत्यानं भाजपवर टीका करताय, त्यावेळेस एक ना एक उत्तर निवडणूक आयोगाने खोडून काढलं, राहुल गांधींचे सगळे प्रश्न जे आहेत ते उत्तर दिलं आणि त्यावेळेस माननीय राहुल गांधींनी बंद पाकिटावर, बंद बॉन्डवर त्यावेळेस सही केलेली नाही, सही केलेली नाही. आता तुम्हाला विरोधकांना 100% हक्क आहे, अधिकार आहे, तुम्हाला तुमचे प्रश्न निवडणूक आयोगाला मांडण्याचे पूर्ण अधिकार आहे, पण तुम्हाला भाजपवर आरोप करण्याचा किंवा महायुती सरकारवर आरोप करण्याचा काही अधिकार नाही. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की आज आपली न्याय व्यवस्था कितीतरी वेळा माननीय उद्धव ठाकरेंनी, माननीय शरद पवार साहेबांनी, माननीय राज ठाकरे साहेबांनी ज्या वेळेस निकाल लागले त्या त्यावेळेस असं म्हटलंय की न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. न्याय देवता तुमच्या सर्वांसाठी खुली आहे ना, पण प्रत्येक वेळेस हा कानोसा घ्यायचा आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर सारखं बोलायचं हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला संपूर्ण अधिकार आहे. अभ्यंकर सर त्यांचा एक आक्षेप आहे सर, मी प्रश्न फक्त घेतो. त्यांचा आक्षेप क्रमांक 1 आहे, तुम्ही भाजपवर आरोप का करता, आणि दुसरं त्यांचं म्हणणं आहे सातत्याने, हे का पहिल्यांदा बोललेत असं नाहीये, तुम्हाला न्याय देवतेचे दरवाजे उघडे, सुप्रीम कोर्टाने आज जनहित याचिका दाखल करून घ्यायला सुद्धा नकार दिला, त्याच्यावर सुनावणी करायला. मग आता पर्याय काय? हे 2 आक्षेप आहेत. हे बघा, पहिल्यांदा तुमच्या मागच्या प्रश्नाचं उत्तर देईन की काहीतरी या राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं की आमच्या हातात काही येत नाही, आमचं केंद्राकडे येतं. मग त्यांनी जेव्हा आपण पत्र पाठवलं की असं शिष्टमंडळ भेटायला येत आहे, तेव्हाच त्यांनी सांगायला पाहिजे होतं की आमच्या अखत्यारीतच येत नाही, हे तुम्ही दिल्लीमध्ये बोला. म्हणजे तिथेच पहिला संशयाला वाव आहे. दुसरं, भाजपवरती आरोप व्हायचं कारण असं आहे की मला म्हणा आता जे चालू आहे त्याला भाजप डिफेंड करताय ना, मग आता जो डिफेंड करतोय तो माणूस आन्सरेबल आहे. आता तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या पक्षाचा नाहीये, कारण जर संपूर्ण देश आता ह्याच्या माझा एक प्रश्न आज खास करून गोरखेजींना आहे की मला सांगा, मुंबईमध्ये तुमचं ते ईव्हीएम मशीन आहे, मग व्हीव्हीपॅट असायला काय प्रॉब्लेम आहे? ह्याच्यावर गोरखेंचं काय मत आहे? व्हीव्हीपॅट असला पाहिजे का नसलं पाहिजे? प्रभाग सिस्टीमला मुंबईला फक्त 1चा प्रभाग आहे, 4 वर्ष कुठेही निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि आता हे सांगतात की आमच्याकडे व्हीव्हीपॅटचं मशीनच नाहीये. ज्यांची नावं वगळली आहेत ती का वगळली आहेत ह्याची उत्तरं नाहीयेत. संपूर्ण देशातनं बोगस मतदानाच्या, डुप्लिकेशनच्या तक्रारी येत आहेत आणि त्याच्यावर चोक्कलिंगम साहेब असं म्हणत असतील की आम्ही त्या मतदाराला सांगू की तू एका ठिकाणी जाऊन मतदान कर. एका ठिकाणी जाऊन म्हणजे एकेकाची नावं 6-6 ठिकाणी आहेत.